विसावा जळुनी अनंत सस्वरूपी राहे रंग मुमुक्षु जनाता निजडोळा श्रीरंग निजडोळा श्रीरंग आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी देवादासा विसावा भक्ता विसावा जय मनी जैसा भाव जय तैसा अनुभव जावीसी दया घना ऐसी तुझी माव ऐसी तुझी माव आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी देवादासा विसावा भक्ता विसावा तुमचे नाम ध्याता हरी संस्कृती प्रथा करणी मार्गदाविसी अनाथा मार्गदाविसी अनाथा आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी देवादासा विसावा भक्ता विसावा कलियुगी अवतार सगुण ब्रह्मसाचार अवतीर्ण झाला श्री स्वामी दत्त दिगंबर स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी देवादासा विसावा भक्ता विसावा आठा दिवसा गुरुवारी भक्त करी दिवाळी प्रभुपद पाहावया भव भय निवारी आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी देवादासा विसावा भक्ता विसावा माझा निज धन्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादी देवा तुम्हा देवादी देवा आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी देवादासा विसावा भक्ता विसावा शिक्षित दिन चातक निर्मळ तोय निज सुख पाजारे माधवाया सांभाळा पुली भाग आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी देवादासा विसावा भक्ता विसावा नित्य निरंजन दत्त पादुका नित्य निरंजन दत्त पादुका भक्तीने पूजा निरंजन दत्त पादुका नित्य निरंजन दत्त पादुका भक्तीने पूजा पद्मावरी मुक्ती सिंहासनी पद्मावरी मुक्ती सिंहासनी द्यावा गुरुराया सद्गुरु चरण सुचित हस्ते सद्गुरु चरण सुचित हस्ते युक्तीने धरा सद्भाव करे चिकळा गंध सद्भाव करे निरंजन दत्त पादुका निज निरंजन दत्त पादुका भक्तीने पूजा पद्मावरी मुक्ती सिंहासनी पद्मावरी मुक्ती सिंहासनी द्यावा गुरुराया निशून्य पात्री निर्माय उदके निशून्य पात्री निर्माय उदके श्रीपाद नाडा निराळ मुखे तीर्थ पिऊनी निराळ मुखे तीर्थ पिऊनी धन्य दत्त राणा नित्य निरंजन दत्त पादुका नित्य निरंजन दत्त पादुका भक्तीने पूजा
पाय सद्गुरूंचे सार्थक झाले या जन्माचे, सार्थक झाले या जन्माचे. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय पाय सद्गुरूंचे सार्थक झाले या जन्माचे, सार्थक झाले या जन्माचे. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय. जीवाची भ्रांती भ्रांती समूळ गेली, जीवाची भ्रांती भ्रांती समूळ गेली. भवाची भीती सहज आटली, भवाची भीती सहज आटली. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय पाय सद्गुरूंचे सार्थक झाले या जन्माचे, सार्थक झाले या जन्माचे. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय. सोहम हा बोध बोध मनी ठसला, सोहम हा बोध बोध मनी ठसला. संशय अंतरीचा गेला, संशय अंतरीचा गेला. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय पाय सद्गुरूंचे सार्थक झाले या जन्माचे, सार्थक झाले या जन्माचे. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय. अविद्या बंध बंध भाव झाला, अविद्या बंध बंध भाव झाला. मोक्ष भाव तोही निमाला, मोक्ष भाव तोही निमाला. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय पाय सद्गुरूंचे सार्थक झाले या जन्माचे, सार्थक झाले या जन्माचे. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय. निमाले भान भान त्रिपुटीचे, निमाले भान भान त्रिपुटीचे. उठले ठाणे या द्वैताचे, उठले ठाणे या द्वैताचे. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय पाय सद्गुरूंचे सार्थक झाले या जन्माचे, सार्थक झाले या जन्माचे. देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय. सद्गुरुनाथ नाथ अवधूत, सद्गुरुनाथ नाथ अवधूत. भावा भावातीत दत्त, भावा भावातीत दत्त. देखील पाय
वचने हृदयी धरिता जन्म मरण गेले माझे मनही उडाले माझे मनही उडाले धरिता गुरु पाऊले धरिता गुरु पाऊले माझे मनही उडाले माझे मनही उडाले जीवन मुक्ती सद्भोगुनी जीवन मुक्ती सद्भोगुनी दत्त भजन केले माझे मनही उडाले माझे मनही उडाले धरिता गुरु पाऊले धरिता गुरु पाऊले माझे मनही उडाले माझे मनही उडाले आता तरी कृपा करी आता तरी कृपा करी दिन दास पडलो द्वारी दिन दास पडलो द्वारी आता तरी कृपा करी आता तरी कृपा करी दिन दास पडलो द्वारी दिन दास पडलो द्वारी छळू नको मज आता छळू नको मज आता भक्तवत्सल दत्ता भक्तवत्सल दत्ता जगी परदेशी मी पाहता जगी परदेशी मी पाहता अभय वचने धरी करी अभय वचने धरी करी आता तरी कृपा करी आता तरी कृपा करी दिन दास पडलो द्वारी दिन दास पडलो द्वारी स्वरूप तुझे नेणे देवा स्वरूप तुझे नेणे देवा कोण जाणे तुझ्या मावा कोण जाणे तुझ्या मावा अनुसरलो मी मूळ भावा अनुसरलो मी मूळ भावा योगक्षेम वाईशिरी योगक्षेम वाईशिरी आता तरी कृपा करी आता तरी कृपा करी दिन दास पडलो द्वारी दिन दास पडलो द्वारी भक्ती भक्त देव तुझी भक्ती भक्त देव तुझी सदा प्रेमानंद रुची सदा प्रेमानंद रुची सदानंदे भजन साची सदानंदे भजन साची दत्त प्रेम नरहरी दत्त प्रेम नरहरी आता तरी कृपा करी आता तरी कृपा करी दिन दास पडलो द्वारी दिन दास पडलो द्वारी छळू नको मज आता छळू नको मज आता भक्तवत्सल दत्ता भक्तवत्सल दत्ता जगी परदेशी मी पाहता जगी परदेशी मी पाहता अभय वचने धरी करी अभय वचने धरी करी आता तरी कृपा करी आता तरी कृपा करी दिन दास पडलो द्वारी दिन दास पडलो द्वारी अज्ञाधीर मूढ पामर अज्ञाधीर मूढ पामर पायी कमी तुझा समर्था तुझी धनी
स्वरूप सगुण दिससी निर्गुण स्वरूप सगुण दिससी भक्तांच्या काजा भक्तांच्या काजा उठला नाही भाव तुझा उठला नाही भाव तुझा तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा अज्ञानीर मूढ पामर अज्ञानीर मूढ पामर पायी कमी तुझा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा भक्ताभिमानी भक्तवत्सल भक्ताभिमानी भक्तवत्सल म्हणे वेद राजा म्हणे वेद राजा भजनी प्रकट प्रेम मौजा भजनी प्रकट प्रेम मौजा तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा अज्ञानीर मूढ पामर अज्ञानीर मूढ पामर पायी कमी तुझा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा निशिदिनी भजतो तुझला देवा निशिदिनी भजतो तुझला देवा देई भक्ती ओझा देई भक्ती ओझा उभवुनी दत्त प्रेम ध्वजा उभवुनी दत्त प्रेम ध्वजा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा अज्ञानीर मूढ पामर अज्ञानीर मूढ पामर पायी कमी तुझा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा समर्था तुझी धनी माझा धन्य रे सद्गुरु राया धन्य रे सद्गुरु राया धन्य केले भक्तासी अन्य भाव हरी गेला धन्य केले भक्तासी अन्य भाव हरी गेला नेले मुक्ती पदासी नेले मुक्ती पदासी धन्य रे सद्गुरु राया धन्य रे सद्गुरु राया धन्य केले भक्तासी अन्य भाव हरी गेला धन्य केले भक्तासी अन्य भाव हरी गेला नेले मुक्ती पदासी नेले मुक्ती पदासी
अन्य भाव हरियेला धन्य केले भक्तासी अन्य भाव हरियेला नेले मुक्ती पदासी नेले मुक्ती पदासी धन्य रे सद्गुरु राया धन्य रे सद्गुरु राया मी पण अभिमान त्याची केली बिंबुडी मी पण अभिमान त्याची केली बिंबुडी वासना निवारी दिली स्वानंदे बुडी वासना निवारी दिली स्वानंदे बुडी धन्य रे सद्गुरु राया धन्य रे सद्गुरु राया धन्य केले भक्तासी अन्य भाव हरियेला धन्य केले भक्तासी अन्य भाव हरियेला नेले मुक्ती पदासी नेले मुक्ती पदासी धन्य रे सद्गुरु राया धन्य रे सद्गुरु राया मन पवन दृष्टी एकी तुझ पाहियले डोळा मन पवन दृष्टी एकी तुझ पाहियले डोळा वृत्ती अंतर्मुख झाली नभिऊ आता काळा वृत्ती अंतर्मुख झाली नभिऊ आता काळा धन्य रे सद्गुरु राया धन्य रे सद्गुरु राया धन्य केले भक्तासी अन्य भाव हरियेला धन्य केले भक्तासी अन्य भाव हरियेला नेले मुक्ती पदासी नेले मुक्ती पदासी धन्य रे सद्गुरु राया धन्य रे सद्गुरु राया त्रिपुटी हरपता तुझी राशी समर्था त्रिपुटी हरपता तुझी राशी समर्था बाल मुकुंद नाम हेची अमृत दत्ता बाल मुकुंद नाम हेची अमृत दत्ता धन्य रे सद्गुरु राया धन्य रे सद्गुरु राया धन्य केले भक्तासी अन्य भाव हरियेला धन्य केले भक्तासी अन्य भाव हरियेला मेले मुक्ती पदासी मेले मुक्ती पदासी धन्य रे सद्गुरु राया धन्य रे सद्गुरु राया बालवदूता बालवदूता नर सिंह सरस्वती दत्ता नर सिंह सरस्वती
नरसिंह सरस्वती दत्ता नरसिंह सरस्वती दत्ता बालवधूता बालवधूता भक्तवत्सल रुचिकरा भक्तवत्सल रुचिकरा देई मजला अभयवरा देई मजला अभयवरा बालवधूता बालवधूता नरसिंह सरस्वती दत्ता नरसिंह सरस्वती दत्ता बालवधूता बालवधूता प्रेमामृत पाजिरता प्रेमामृत पाजिरता सर्वहरि मयिची चिंता सर्वहरि मयिची चिंता बालवधूता बालवधूता नरसिंह सरस्वती दत्ता नरसिंह सरस्वती दत्ता बालवधूता बालवधूता शुद्ध गगनकाटी चंद्र सूर्य ज्योति विश्वरूप दत्ता ओवाळू आरती ओवाळू आरती शुद्ध गगनकाटी चंद्र सूर्य ज्योति विश्वरूप दत्ता ओवाळू आरती ओवाळू आरती उपनशये उडविली आईने मी
माया कल्वी ओवाळली दत्ता ऐक्यारती ओवाळू आरती ओवाळू आरती शुद्ध गगनताटी चंद्र सूर्य ज्योती विश्वरूप दत्ता ओवाळू आरती ओवाळू आरती बाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी बाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी बाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी तनुमन धन रे अर्पुनी तुझला केले तुझला ऋणी तनुमन धन रे अर्पुनी तुझला केले तुझला ऋणी केले तुझला ऋणी पडलो तुझ्या चरणी बाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी बाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी योगक्षेमाची नाही चिंता बिंदुले जन्म मरणी योगक्षेमाची नाही चिंता बिंदुले जन्म मरणी बिंदुले जन्म मरणी पडलो तुझ्या चरणी पाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी पाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी चरणी पडलो नवीन कदा ह्याची तुला मागणे चरणी पडलो नवीन कदा ह्याची तुला मागणे ह्याची तुला मागणे पडलो तुझ्या चरणी बाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी बाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी तनुमन धन रे अर्पुनी तुझला केले तुझला ऋणी तनुमन धन रे अर्पुनी तुझला केले तुझला ऋणी केले तुझला ऋणी पडलो तुझ्या चरणी बाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी बाहिरे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस लाभला श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे
झाला. पूर्व सुकृत फळले देखील पद कमले. पूर्व सुकृत फळले देखील पद कमले. भव भय हे न चौरले तेरा चुकला. भव भय हे न चौरले तेरा चुकला. श्री गुरु रे आले गृही. श्री गुरु रे आले गृही. अजी धन्य दिवस झाला. दसरा दीपवाळी साधू चरणी झाली. दसरा दीपवाळी साधू चरणी झाली. काशी गया ही घडली वाटत से मजला. काशी गया ही घडली वाटत से मजला. श्री गुरु रे आले गृही. श्री गुरु रे आले गृही. अजी धन्य दिवस झाला. कपिला षष्ठीचा योग गमे आजचा. कपिला षष्ठीचा योग गमे आजचा. महिमा श्री चरणाचा पुनित करी सकला. महिमा श्री चरणाचा पुनित करी सकला. श्री गुरु रे आले गृही. श्री गुरु रे आले गृही. अजी धन्य दिवस झाला. स्वागत गुरुराया ज्ञामानुनी सदया. स्वागत गुरुराया ज्ञामानुनी सदया. रामसुता वंदुनिया करीत प्रार्थनेला. रामसुता वंदुनिया करीत प्रार्थनेला. श्री गुरु रे आले गृही. श्री गुरु रे आले गृही. अजी धन्य दिवस झाला. पूर्व सुकृत फळले देखील पद कमले. पूर्व सुकृत फळले देखील पद कमले. भव भय हे न चौरले तेरा चुकला. भव भय हे न चौरले तेरा चुकला. श्री गुरु रे आले गृही. श्री गुरु रे आले गृही. अजी धन्य दिवस झाला. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा. परब्रह्म तो बोधरूपे. परब्रह्म तो बोधरूपे. प्रगटला करा. प्रगटला करा. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा. परब्रह्म तो बोधरूपे. परब्रह्म तो बोधरूपे. प्रगटला करा. प्रगटला करा. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा. सद्गुरु रूपे प्रगटुनी जगी. सद्गुरु रूपे प्रगटुनी जगी. दारिला प्रेम जरा. दारिला प्रेम जरा. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा. परब्रह्म तो बोधरूपे. परब्रह्म तो बोधरूपे. प्रगटला करा. प्रगटला करा. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा दत्ताचा. जय जयकार करा. दत्तवधूत भक्तवत्सल. दत्तवधूत भक्तवत्सल.
प्रकटुनी जगी सद्गुरु रूपे प्रकटुनी जगी दाविला प्रेमजरा दाविला प्रेमजरा जय जयकार करा बाबांचा जय जयकार करा बाबांचा जय जयकार करा परब्रह्म तो बोधरूपे परब्रह्म तो बोधरूपे प्रगटला करा प्रगटला करा जय जयकार करा बाबांचा जय जयकार करा बाबांचा जय जयकार करा दत्तवधूत भक्तवत्सल दत्तवधूत भक्तवत्सल पायी परावरा पायी परावरा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा परब्रह्म तो बोधरूपे परब्रह्म तो बोधरूपे प्रगटला करा प्रगटला करा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा सद्गुरु रूपे प्रकटुनी जगी सद्गुरु रूपे प्रकटुनी जगी दाविला प्रेमजरा दाविला प्रेमजरा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा परब्रह्म तो बोधरूपे परब्रह्म तो बोधरूपे प्रगटला करा प्रगटला करा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा दत्तवधूत भक्तवत्सल दत्तवधूत भक्तवत्सल पायी परावरा पायी परावरा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा परब्रह्म तो बोधरूपे परब्रह्म तो बोधरूपे प्रगटला करा प्रगटला करा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा बाबांचा जय जयकार करा दादांचा जय जयकार करा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा भक्तजनांची देशी सुख शांती सदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा भक्तजनांची देशी सुख शांती सदा तुझ्या कृपेने सारे मोक्ष कर्म फिटले दीक्षा देऊनी तुझी भक्ता उद्धरिले चिंतन तव करिता हरसी आपदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा मानवतेची शिकवण तुझी आम्हाली श्रद्धा सबुरी सेवा तुझी शिकविली ओंकारातून सकला विजय आनंदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा तत्वनाम सुखी तत्व जाणिले गुरु प्रसादे ते जगतात ठेले स्वाध्याय मंडळ मार्ग मोक्षला जय श्री गुरु जय सद्गुरु दादा चराचराची पूर्णा व्यापुनी पूर्ण तुझी नांदो भक्तांच्या मनी शक्तिपीठात शक्ती कार्य करी सदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा प्रतिमे माझी तू तव रूप दाविले कृपा कटाक्षे तुझिया जीवन उद्धरिले अर्पित आरती वंदुनिया पदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा भक्तजनांची देशी सुख शांती सदा जय सद्गुरु दादा
त्यांचे चरणी भक्ती भावने आज अशी प्रार्थना करीत आहोत की आपण कृपावंत होऊन जगत कल्याणासाठी गुरु शक्तिपीठाची स्थापना करून दिली आहे. त्या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावनेने श्रद्धा भक्ती निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी या जगतात दुःखी कष्टी आहे त्यांची सेवा काया वाचा मनाने करून जगतात आम्हा मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख शांती समाधानाचा लाभ होऊन जगतात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना शुभम भवतु. हे भगवंता नारायण आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरिता ज्या दिव्यगम्य विभूती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास सोसून देखील अनिष्ट जगत आहेत त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडू दे. आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो. बिकट आर्थिक व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊ आणि शूद्र मनोविकारांना किंवा खोट्या समजुतींना बळी पडून आळसामुळे अथवा ज्ञानामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अंधार विचार आले असतील किंवा अंधार उद्धार तोंडावाटे निघाले असतील किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध कृती घडली असेल त्या सर्वांबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो. आमच्या कुटुंबात सदैव सुख शांती समाधान व परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम आणि भरपूर आनंद ही वास्तव व तसेच तुझे विषयीची अचल निष्ठा आमच्यापैकी प्रत्येकाचे अंतःकरणात सदैव जागृत राहावं. आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी योजलेले महत्कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडो व इतरही अनेक सत्कृत्ये प्रत्येकी घडत राहो. जेणेकरून त्या दिव्य पुण्य विभूती आम्हावर सदैव संतुष्ट राहो व तुझी आमच्या कुटुंबावर अशीच अखंड कृपा दृष्टी राहील असे घडून येऊ. हे प्रभू आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य कर्म अहोरात्र पाळण्याची सुबुद्धी दे. पूर्वीच्या सत्कर्मानुसार आम्हापैकी काही व्यक्ती आज जरी सुखभोगी असू तथापि पुढील जन्मांची तरतूद मनुष्याने राजजन्मी अति प्रयत्नाने करावी अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्य शुद्ध वाचेने तू जगाला जो धडा घालू दिला आहेस त्याला अनुसरून आणि उपकाराची वेळ अपकाराने न होईल अशी सबुद्धी हे दयाघना कुटुंबातील सर्व व्यक्तींना दिली. एवढीच मागणी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन मी मागत आहे. समर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा आयो शरण तुला मी दीन तुझ्या देवितो कधीना. आजकाल काळांच्या मार्गामध्ये जे लोक आहेत सगळे आता काळाप्रमाणे सगळे सुशिक्षित लोक आहेत. दादांनी जेव्हा कार्य सुरू केलं
तेव्हा पण सगळे सुशिक्षित होतच होते. पण हे कार्य कुठे प्रचार नाही होता, काही नाही. तरी पण आपण जसं या ठिकाणी आलो, आता तुम्ही बघितलं असेल की एक क्युरियासिटी असते आपल्याकडे. आता आपण आरती म्हटली, जय जयकार करा दत्ताचा, जय जयकार करा बाबांचा, जय जयकार करा दादांचा. ते गुरुमार्ग म्हटला की काय यापुढे येतात गुरु आणि त्याचे शिष्य. या ठिकाणी 3 गुरु आहेत. आपण कोणाला गुरु म्हणतो? आम्हाला शिक्षणाचा प्रश्न आला कारण फक्त गुरु शिष्य आपण आता असतो. गुरु कोण याच्यात आपले? तर ते का हे आपल्याला माहीत झालं पाहिजे. जेव्हा आपण हा मार्ग जो आहे आपला हा ज्ञानमार्ग, म्हणजे नुसतं आपण या ठिकाणी जेव्हा आलो सगळेजण अडचण घेऊनच आलो आणि आपला जो ग्रुप असतो, जिथे आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, आपली मित्रमंडळी असतात आणि त्या ठिकाणी आपण असेच चर्चा होत राहते, गप्पा होत राहतात. किंवा आपला एखादा म्हणतो मी या ठिकाणी गेलो आणि तिथे माझी अडचण सगळे दूर झाली. मग जेव्हा त्याच्यावरती अडचण येतो म्हणतात तो कुठे गेला होता, मग त्याला सांगतो. मग तिकडं जो काही गुरुमार्ग घेऊन तो येतो, तर त्याची अडचण दूर होते, तो दुसऱ्या तिसऱ्या अडचण. म्हणजे असं करता करता आपण या मार्गामध्ये जोडत जातो. म्हणजे कोणी या ठिकाणी शिष्य नाही, जे आले सगळे कशा भक्त आहेत, सगळे भक्त आहेत, शिष्य कोणी नाही. आणि हे कार्य दादाने केलं. आपण जे आलो या ठिकाणी आपल्याला कळलं पाहिजे की दादाच्या कार्यामध्ये कसं आहे. दत्त, नाथ आणि सुफी एकाच कार्यामध्ये दत्त, नाथ, सुफी कसे आले, याचा उगम कसा आहे की दादाने जे कार्य केलं कशा पद्धतीने केलं. तर आपल्या अडचणी सोडण्यासाठी असं नाही केलं का. आपण आलो कशाने या ठिकाणी. दादाने म्हणजे तुम्ही जर सुरुवातीला या ठिकाणी घेता, आपला हा एकच जन्माचा ऋणानुबंध राहतो, अनेक जन्माचा. आता जसं तुम्ही या ठिकाणी आल्या, तुमच्यावर तुम्ही सहज कॅज्युअल म्हणून तुमच्यावर आला तर काय असतं मी करतो. आता हा या ठिकाणी कॅज्युअल म्हणून जर तो आला असला तरी त्याचा केव्हा तरी गत जन्मामध्ये दादांशी संपर्क आलेला असतो, त्या कार्याशी संपर्क आला आणि मग तो संपर्क त्याची अडचण म्हणून तो या ठिकाणी घेऊन येतो आणि या ठिकाणी स्थिर राहतो. ती आपली सुरुवात होती. म्हणजे प्रत्यक्षात दत्त जे आपण म्हणतो की आपण दत्त म्हटलं काय होतं, दत्त म्हटलं की आपल्याकडे काय होतं, दत्त नुसतं दत्त उच्चार केला तरी काय होतं, होकार मिळतो दत्त. आपला अडचण दुःख ऐकणारा कोण, दत्त. आपल्याकडे दत्त असेल. आणि त्या क्षणी काय झालं, तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये त्याचं बीजारोपण झालं. ते बीजारोपण झालं पाहिजे असतं. म्हणजे आला तुम्ही त्या निमित्ताने आला आणि ते तुमच्यामध्ये गुरुमार्गाचं बीजारोपणाचं कार्य करतो. ते आपण नुसतं दत्त म्हटलं की तो ओढ येतो का दत्त आपल्याला सर देत आहे. त्या ठिकाणी कशाने सुरुवात होते की बीजारोपण म्हणजे काय म्हणतो आपण कोणते गोष्टी अंकुर जे होतो पहिले बीजारोपण बीज लावतात, त्याला खत पाणी लावतात आणि मग ते बाहेर येतं. तसं जेव्हा बीजारोपण झालं तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला माहिती नसतं आपलं बीज आपलं कसं बोलतं ते आपण दिसत नाही, आपलं ते कार्य करतात. तसं पहिलं बीजारोपण झालं तुमच्या या ठिकाणी तुम्ही आला आणि हळूहळू करता करता तुमच्यामध्ये अनेक गोष्टी होत राहतात, विचारांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाटा निर्माण होतात. आणि मग ह्याच्यातून मग तुमच्यामध्ये असं वाटतं की हे सगळं झालं तर तुम्हाला एक निर्माण होतो प्रश्न की आपण कशाला जन्माला आलो, कशा का अडचण कोणती आली आपल्याला, का आली, सगळं आपलं जर होतं तरी का अडचण, कशामुळे आपण या जन्मात पुढे आपण काय करणार, म्हणजे आपल्या जन्माचं कारण काय, ही मनामध्ये ही क्युरियासिटी निर्माण होते, जिज्ञासा निर्माण. आणि ज्यांच्यामध्ये येणारे भक्तभाग सगळेच आहे. काही शिक्षणाची सुरुवातीला त्यानंतर शहाण्याने गेले, पण काहींचे त्यामध्ये काही जे उरतात त्यांच्यामध्ये निर्माण होते की आपण जन्माला कशाला आलो, कोणत्या कारणाने जन्म घेतो, ही जाणीव जेव्हा त्यांना मिळायला लागते त्यावेळेला नाथबंधाचं कार्यच आहे की तुम्हाला तुमचं शरीर तयार आहे, सगळं आहे, पण त्याला आकार देईल, तो आकार देण्याचं कार्य नाथ करतो. आणि आपल्याला सनात ही एक अवस्था आहे, त्याच्यातून आपण पुढे जेव्हा जातो त्यावेळेला जी अवस्था आपली की जेव्हा आपण सनात झालो म्हणजे आपल्याला समजायला लागलं आपण कशाला याला काय झालं, त्यावेळेला जो सुखी आहे. सुखी म्हणजे काय, सुखी म्हणजे आम्ही तुम्ही आम्ही सेपरेट म्हणजे सुखी. जेवढ्या लोक आहेत आपली अवस्था अशी झाली पाहिजे की सेवक त्याला म्हणतो.
की आपल्याला कोणी अडचणी दुःखीकष्ट मनुष्य दिसला आपल्याकडे तर आपल्याला ताबडतोब असं वाटलं पाहिजे की याला काहीतरी मदत करा, या पद्धतीने सांगा, हा भाव निर्माण होतो. जसं आपण इथे बघत होतो तुम्ही अन्नदान सगळ्यात सहजतेने करताय रक्तदान. तर आपण प्रत्यक्ष त्या जाऊ आणि करू असं होणार नाही. पण जेव्हा आपण समूहामध्ये त्या समूहामध्ये आल्यानंतर तुम्ही जिथे धान्य जमा केलं हे धान्य जमा होऊन त्यांच्याकडे गेलं, त्यांच्याकडे घेतलं, तुमचा नुसत्या एवढ्याशा अन्नदान तुम्ही घरी किती आणलं असेल एवढंसं आणलं, 1 किलो 2 किलो 5 किलो, पण तेवढ्याने कार्य किती मोठं झालं. अन्नदान हे सगळ्यात पहिलं दान, सगळ्यात सोपं साधलं की त्याच्यातून आपण कितीतरी लोकांची भूक घालवतो. आपलं नकळत आपल्याला दिसत नाही असं कार्यक्रम आपल्या ही अवस्था, तिसरी अवस्था असते, त्याला सेवा करतो. आणि पहिल्या अवस्थेत आपण काय केलं, बीजारोपण केलं, दुसऱ्या त्याला अंकुर आला आणि त्याला आकार मिळाला, आणि तिसऱ्या अवस्थेत काय झाला, तो आकार साकार झाला, ते झाड जे वृक्ष कार्य करतो. आणि आपल्याकडे आपण लोक बघितलं की आपण नुसतं वृक्ष म्हणून आहोत, पण आपण कार्य करतो का, आपल्या माध्यमातून कोणाचं काही बनवतं का, कोणाला आपण काही मदत करतो, काय करतो ते आपण फक्त स्वतः समाजात निवड नाही का साधन करतात. आणि हे साधन कशासाठी करतात, साधन करून त्यांना जी शक्ती प्राप्त होते त्या शक्तीचा उपयोग आपलं कसं मोठं होईल स्वतःचा विचार करतात ते राहतात साधन. पण हे दादांचं कार्य या दृष्टीने वेगळं आहे की दादा स्वतःसाठी काही नाही, आपल्यासाठी काहीच करायचं नाही, पण आपण माझं कष्ट कोणासाठी करायचं आहे, दुसऱ्यांसाठी करायचं. असं ज्या ठिकाणी कार्य होतं ते स्तुती कार्य. आणि असे त्या भागातून काही न करता आपण म्हणतो कितीतरी लोकांचं आपल्यालाही कळत नाही की आपल्या माध्यमातून लोकांचं काय मदत करायचं हे दादांच्या कार्याची. आणि हे करण्यासाठी दादांनी या तिन्ही अवस्थेमधून त्यांना स्वतः त्यांनी त्याच्यातून गेले, दादा तोंडीने सांगितले, त्या अवस्थेत स्वतः गेले, अनेक वर्ष त्यांनी हलवले जन्मापासून, आणि त्याला पूर्व करता करता एक एक अवस्था सिद्ध करत होते. म्हणजे साधक होते, सिद्ध केलं, आणि सिद्ध झालं ते जेव्हा साध्य झालं, जे सिद्ध करायचं ते साध्य झालं. साध्य झाल्यानंतर ते कोणाला दिलं, आणि कसं दिलं की त्यांनी जे मेहनत केली, कष्ट केलं, त्याग केला. आता आपण प्रार्थना म्हटलं ना, आपल्यासाठी त्यांनी किती कष्ट केले, आपण केले काय, काहीही न करता आपल्यामध्ये तो भाव निर्माण झाला, त्या भावाने तुमच्या माध्यमातून पुढे केलं जातं. आपण नुसतं या ठिकाणी आलो नाही, आपल्या माध्यमातून ज्या वेळेला दुसऱ्यांचं कार्य होईल त्यावेळेला आपण समजायचं की आपण गुरुमार्गी धावतो, इथपर्यंत आपण येतो आणि जातो, एवढंच आपलं कार्य. दादाचं कार्य असं आहे, विश्वव्यापी कार्य आहे, सगळे जगभर कार्य आहे, पण त्याला कुठेही पेपरचं दिसणार नाही, तुम्हाला कुठे प्रचार दिसणार, पण ते सगळं काही त्याच्यामध्ये भरलेलं आहे, ज्ञान आहे त्याच्यात आहे. नुसतं काहीतरी अडचणी आल्या करून गेलो आपण असं म्हणतो, तुम्ही त्याच्यामध्ये मोठ्या समर्थपणे त्याचं उभं राहतात, आणि तुमचं माध्यम हे गुरु वापरतात इतरांना कार्य आहे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को सच्चिदानंद सद्गुरु श्रीमंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ